बाई काळा बेंद्र कशाला आला असं बरं इकडं. याला बघितलं का अख्खा दिवस माझा बोर जातो. चावटवाने बोलायला येतो इथं. काय होईन? काय म्हणता भाऊजी? काय नाही, कशाला आलत? आले तिथं गवत कापायला. हा, गावात काढलं का होईन? नाही ना, तेच कापायचं होतं. मी वेळ शोधते. मग देव कशी होतो? राहू दे, शोधते मी. कशाला आले तुम्ही इकडं? आलो फिरत फिरत, म्हणलं तुमच्या ही गाठ घ्यावं. हा, तुम्हाला तर काम धंदे नाही, कुत्र्यावाणी नुसतं इवळत फिरते गल्लीमध्ये. वहिनी कामधंदा असतात, पण तुमच्यासाठी कामधंदा माग सोडून येते. कशाला माझ्यासाठी काम धंदे सोडता? करायचं ना तिकडं. काय होते त्याला? एक दिवस काय होतंय? सुट्टी असली म्हणजे. पण अक्कल आहे का काम धंदे करावं? काय नुसतं बुरकाळत बसतं इकडं तिकडं. काय सांगू वहिनी तुम्हाला, लहानात चाललेलं समोर तुम्ही दिसला म्हणून थांबलो इथं. आणि तुम्हाला बघितल्याशिवाय पाऊल कुठं फरक पडतंय? मग पहिली तुमची केवढी मोठी एवढी केस होती अशी लांब. तुमच्या चिकूची शेंडी बाली का झाली? काय म्हणताय तुम्ही? चिकूची काय? शेंडी बाली कशी झाली? त्या बा अहो, चिकूची शेंडी बाली का झाली? तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? काय बोलतोय म्हणजे? चिकूची शेंडी बाली कशी झाली? फटकाच लावीन मी आता, का परत बोलले तर असं. अहो, चिकूची शेंडी बाली कशी झाली? काही येड लागले का? काय बोलताय तुम्ही? काय बोलतोय म्हणजे? चिकूची शेंडी बाली कशी झाली? कोणती शेंडी? अहो, चिकूची शेंडी बाली कशी झाली? तुम्ही काय म्हणले भाऊजी? काय अहो, कळतंय पहिले तुम्हाला काय तुमची बोलताय? किती क्यूट केस होती, किती मोठी केस होती. हा मग आता एवढीशी लहान कशी काय? तुमचं अहो. कौतुक करतोय मोखाला मी काय बोलन का? आणि तुम्ही रागावला तरी लय क्यूट दिसत, लय छान दिसत. तुम्हाला कळतंय का? पण भाऊजी तुम्ही काय म्हणताय? काय बोलतोय? चिकूची शेंडी कसली त्या cute दिसते. बातारीत पण तुमचं तेच चालू आहे अजून. आता काय बोललो वहिनी? राग यायला एवढं काय झालं? मग तुम्हाला कळतंय का काय बोलताय तुम्ही? काय बोलतोय तेव्हा? चिकूची शेंडी बाली का झाली? आता मार खाशाल बरं का तुम्ही माझ्या हातचा. लय मारी मी तुम्हाला. आता परत मला शब्द काय बोलते. राग येतोय तुम्हाला कचक्यानीच? मी काय केलंय का तुम्हाला? मग राग येण्यासारखं बोलताय तर मग राग नाही येणार का? पहिले केस किती बाली होती, मऊ मऊ मऊ. आता ही अशी झालं, तेवढीशी लहान केल्यात. काय कोण प्रेम करेन का तुमच्या? ते जाऊ दे, सोडा. प्रेम कोण करीन कोण नाही, माझा नवरा आहे तिथं. आणि तुम्ही काय बोलत बसली इथे येऊन? वहिनी हा? तुमची नाही तर कोणाची चेष्टा करायची? तुम्हीच एक आहे की तुमच्यापाशी मी सारखं असतो इथं. मी अशी कोणती चेष्टा आहे भाऊजी तुमची? कळतंय का तुम्हाला काय तुम्ही बोलताय मला काय? समजून घेता म्हणून तुमच्यापाशी येत. मग समजून घेते म्हणून असले बोलत बसताय काय काय ते? केलंय मी? फक्त एवढंच बोललो, चिकूशी शेंडी लय तुमची या बारी. बा भाऊजी, आता मी शेवटचं सांगते तुम्हाला, हे शब्द बोलू नका. अहो, खरंच चिकूची शेंडी लय. केव्हाचे ऐकून घेते म्हणून काय इथं बोलत बसले काय तुम्ही? काय वहिनी असं गोड बोलतोय तुम्हाला? काय गोड बोलताय माझे तुम्ही? कॉलेज चालताय. तुम्हाला काय आलतू फालतू वाटले का इथे येऊन असले घाण शब्द बोलताय तुम्हाला? फालतू नाही, तुम्ही बोलता तीच माझ्यासाठी लय. हा मग पण तुमची चिकूची शेंडी. त्या बाई, परत ते चालू इथं येऊन काय म्हणतोय कळतंय का तुला? चिकूची अरे जाय तू काळ तोंड्या. चिकूची शेंडी लयच बारीक. आता दगडच टाकते याच्या डोक्यात मी. जातो का नाही तू आता? दगड लागन की काय? जा तुम्हाला इथून. चांगलं नाव असून तुम्ही आम्हाला सांगताय. कळतंय का तुला काय बोलतोय? काळ तोंड्या निघेतून. तुमच्या चिकूची शेंडी लय. या बाय, मी आता दगडच फेकून मारीन बरं का तुला परत जर काय हे वहिनी, बोललं तर तुमचं तू. कौतुक हा? करतोय काय तुम्ही. कौतुक करतोय थोबड तोंड्या? काय हा, केलंय? तुझा मुर्दा बसशील. तुझं काय बोलतोय मला तू? केव्हाच ऐकून घेते? हा, उचलली जीभ लावली टाळायला. काय पण बोलतोय का? अयो. हं? काय बोलतोय तुम्हाला इथे येऊन? हा, अयो. तुला आलतू फालतू वाटले की नाही? अरे बोलशील का परत? बोलशील अयो. बोलशील का? हा, चांगलं बोलायचं जमानच नाही राहिलं. ओ काय झालं? काय म्हणताय त्याला? विचारा ना त्याला, तो काय म्हणतोय इथे येऊन. सचिन भाऊ, काय सांगू तुम्हाला? मी फक्त चिकूची शेंडी म्हणलं ना असं अयो, आणायला. काय बोलला? हा नाही याला याच्यात अयो. मारा त्याला, अयो. अयो. मारा त्याला अजून. हा? अहो केव्हाच येऊन ते शब्द बोलतोय मला. नाही नाही नाही, तुम्ही नाही याला तर आता आहे ना. तू उभा राहा तू. उठ बरं, उठ. हा? अक्कल आहे त्याला बोलायची? लाज वाटते का? होय. हा? काय बोलावं कळतं का तुला? होय, काय बोलला तू? अहो, सचिन भाऊ, पहिली एवढी केस होती आणि एवढीची चिकूची शेंडी. मारा त्याला अजून, कुटवा त्याला चांगलं. काय चुकलं त्याचं? काय बोलताय ते? काय बोलतय? उभा राहा. काय बोललोय मी भाऊ? फक्त चिकूची शेंडी म्हणलोय आणि मला त्याला आमच्या- अजून पण तेच म्हणतोय. बोबडं आहे ती. अरे बोबडे, पण काही कसं बोलतय? काय म्हणतात सर? कुठं काय त्यांची चिकूची शेंडी काम धंदा सोडून इकडे आलाय, तुला कळत नाही का? हा, कामधंदा सोडून आणि इथं काय पण बोलत बसला माझ्या सोबत. काय बोलतोय? काय सांगू भाऊ तुला? वहिनीला फक्त एवढं म्हणलं की तुमची एवढी केस आहेत हा. आणि ते आम्हाला आणतात असं असं राहत. ते केस असं सांगत होता राव, तुम्ही पण लगेच नाही ऐकाय
गैरसमज झाला आणि तुम्ही नुसतं कुठे आहे माझ्या भावाला. केसाची शेंडी. चिकूची शेंडी. तिकडची केस म्हणत होता त्यो. तिकाडी तिकुडच्या केसाची शेंडी. हा हा, हा, हा. म्हणजे अरे. एवढी लांब केस होते या बाईची. आता ती एवढी एवढीशी झाली म्हणजे तिकुडची केस गोबड आहे ती. चिकूची शेंडी. अरे बस ना आता. अरे पण कळालं तुला का? काय कळालं. करायचंय कोणाच्या शेंड्यांचं? हा? हा ना, बरं जाऊ दे खाल्लं ना आता. मार आता त्यांनी. जाऊ दे, मरू दे. तुला पण अक्कल नाही इथं बसला चिकूची काम शेंडी. त्या बाय चिकूची बोबडा शेंडी. पुढचा येडाची. चिकूची शेंडी. चिकूची चालू. माझा विळा कुठं चिकूची पडला शेंडी. इथं काय काम माहिती. झालं नाही तुला काय. चिकूची शेंडी. बाई बोबड्याने फुकटचा मार खाल्ला. येडा नाही तर काल यायचं इथं बरं. तो विळा सापडा ना मला. विळा कुठं ठेवलं काय माहिती. वाईट वाटलं बिचाराला मारलं, पण आता काय शब्द त्याचे गैरसमज झाला मला शब्दांचा. जाऊ द्या मरू द्या. काळ तोंड आहे त्या लायकीचा.